भारतातील दरवर्षी सुमारे 1,77,00,000 रस्ते अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर किम्स हॉस्पिटल ठाणे यांच्याकडून ऑटोरिक्षा चालकांना जीवनरक्षक CPR व प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण. किम्स हॉस्पिटल ठाणे यांनी गोल्डन अवर दरम्यान आपत्कालीन प्रतिसाद अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने एक समाजाभिमुख आणि समाजाच्या सहभागातून राबवण्यात येणारा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे घोडबंदर रोड परिसरातील 100हून अधिक ऑटोरिक्षा चालकांना CPR, कार्डिओ पल्मोनरी रिसिसिटेशन आणि प्राथमिक उपचारांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. यासोबतच प्रत्येक चालकाला त्यांच्या रिक्षामध्ये ठेवता येईल असे प्राथमिक उपचारांचे साहित्य, फर्स्ट एड किट देखील प्रदान करण्यात येत आहे. रस्ते अपघात तसेच जीवनशैली संबंधित हृदयविकारांमुळे दररोज शेकडो जीव जात असताना किम्स हॉस्पिटल ठाणे येथील ऑटोरिक्षा चालकांना CPR व प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देऊन सक्षम करत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. अशा वेळी ऑटोरिक्षा चालक हे अनेकदा अपघातस्थळी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत सर्वप्रथम पोहोचणारे असतात. या उपक्रमामुळे त्यांना तात्काळ मदत देण्याची व रुग्णाला स्थिर करण्याची जीवनरक्षक औषधे मिळत आहेत, जोपर्यंत तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही. या प्रशिक्षणामध्ये CPRचे थेट प्रात्यक्षिक, मॅनिक्विनरवर प्रत्यक्ष सराव, प्राथमिक ट्रॉमा केअर तसेच रुग्णाची प्राथमिक अवस्था स्थिर ठेवण्याचा तंत्रांचा समावेश आहे. हे प्रशिक्षण किम्स हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जात आहे. प्रत्येक प्रशिक्षित ऑटोरिक्षा चालकाला फर्स्ट एड किट देण्यात येत असून त्यामुळे प्रत्यक्षात आपत्कालीन प्रतिसाद अधिक बळकट होणार आहे. हा उपक्रम अमर घरत फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात येत असून या फाउंडेशनकडून ऑटोरिक्षा चालकांपर्यंत पोहोचण्यासाठी व समाज जागृतीसाठी मदत केली. CPR की ट्रेनिंग बहुत ही इम्पोर्टेंट है और वैसे ही कैंसर का इंफॉर्मेशन और कैंसर कैसे हम रोकथाम कर सकते हैं भी बहुत इम्पोर्टेंट है. एंड स्पेसिफिकली ये जो पॉपुलेशन है, ड्राइविंग पॉपुलेशन है, इसमें हमने देखा गया है कि 70 to 80% ऑफ ऑल द ड्राइवर्स दे कंज्यूम टोबैको इन सम फॉर्म. तंबाकू कोई ना कोई हिसाब से, या गुटखा हो या खैनी हो या स्मोकिंग हो या पान हो या सुपारी हो, ये खाते हैं. और इसकी वजह से क्या होता है कि इनमें कैंसर होने के चांसेस ओरल कैंसर होने के चांसेस बहुत बढ़ जाते हैं. हमको ये भी पता है कि 1/3 ऑफ ऑल द इंडियन पॉपुलेशन दे कंज्यूम टोबैको इन सम फॉर्म. बट प्रॉब्लम क्या है कि ये जो पॉपुलेशन है, ड्राइविंग पॉपुलेशन है, इनकी सोशियो इकोनॉमिक स्टेटस लो होती है और कैंसर बहुत ही महंगी बीमारी है. और महंगी बीमारी को मात देने के लिए सबसे सस्ता तरीका है, वो है प्रिवेंशन. अगर आप प्रिवेंट कर लो, तंबाकू बंद कर लो, तंबाकू खाते भी है तो उनकी स्क्रीनिंग कर दो, उसको अर्ली स्टेज में पकड़ लो, चांसेस इनकी पूरी तरह ठीक होने के चांसेस बहुत बढ़ जाते हैं, अप टू स्केल ऑफ 90%. अगर आप कंपेयर करो कि एक्सपेंसिव मतलब कॉस्ट एनालिसिस करेंगे अगर हम अर्ली स्टेज में वर्सेस एडवांस स्टेज, तो एडवांस स्टेज इज 5 times मोर एक्सपेंसिव देन ट्रीटिंग अर्ली स्टेज. इसीलिए हम अगर हाई रिस्क इंडिविजुअल्स, जो हाई रिस्क कौन होते हैं, तंबाकू, अल्कोहल जो लेते हैं, ये हाई रिस्क इंडिविजुअल होता है. स्टडीज ये बोलती है कि इनमें हम स्क्रीनिंग करेंगे तो ऑलमोस्ट 40,000 इंडियंस वी कैन सेव एवरी ईयर, स्पेसिफिकली ओनली बाय स्क्रीनिंग पॉपुलेशन. तो मुझे जैसे मैंने भी बताया कि मुझे डराना नहीं है आपको कि तंबाकू आप खाओगे तो कैंसर होगा ही. लेकिन मेरा ये बोलना है कि नोन डेविल शुड बी टेकन ऑफ. अगर हमको पता है कि किसकी वजह से कैंसर हो रहा है तो उसको निकाल देना चाहिए. इसको हम बोलते हैं प्रिवेंटेबल कैंसर. ओरल कैंसर इज अ प्रिवेंटेबल कैंसर, मतलब इस कैंसर को हम प्रिवेंट कर सकते हैं. ऐसे और 100 टाइप ऑफ कैंसर है जिसको हम प्रिवेंट नहीं कर सकते. तो वी आर फॉर्चुनेट इनफ कि ओरल कैंसर उसमें आता है. जिससे जो भी तंबाकू होता है उनको मेरा यही बोलना रहेगा कि आप सेलिब्रिटी के बोलने पे मत आइए. आप प्लीज अपना ध्यान रखिए और तंबाकू को धीरे धीरे आप पूरी तरह बंद कर दीजिए. हा नवीन संकल्प केलेला आहे मी अमर घरत फाउंडेशनच्या मार्फत. याचं माझं असं नियोजन किम्स हॉस्पिटलच्याकडनं करण्यात आलेलं आहे की CPR ट्रेनिंग जे रिक्षाला आपण देणार, रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट होतात तेव्हा शक्यतो जास्त करून लोक आहेत ते व्हिडिओ शूटिंग करत बसतात आणि बघत बसतात कोणाला लागलं, अशीच ट्रॅफिक होऊन जाते याच्यामध्ये. पण कोणी हेल्प करायला परफेक्ट उतरत नाही लोक. तर याच्यामध्ये रिक्षावाल्यांना शिकवण्याचा हा माझा प्रयत्न असा आहे की पहिली जी फर्स्ट एड किट त्यांच्याकडे दिली मी आता किम्स हॉस्पिटलच्या सौजन्याने, तर त्याच्याने त्यांना काहीतरी फायदा होईल, लोकांचा कोणाचा जीव वाचवता येईल. अँब्युलन्सला ते कॉन्टॅक्ट करतील, अँब्युलन्स येईपर्यंत जर त्यांनी कोणाचा जीव वाचवला CPR ट्रेनिंग देऊन किंवा फर्स्ट एड किट वापरून तर लोकांची मदत होईल. फक्त बोलणं एवढंच आहे की लोकांना मदत व्हावी म्हणून मी लोकांना हे करतोय. आणि दुसरं त्यांना जे रिक्षावाले जे आहेत
हे मोस्टली रिक्षावाले कसे असतात जे तंबाखू गुटखा जास्त सेवन करतात आणि यांना कॅन्सरचा खूप धोका असतो आणि शक्यतो रस्ते पण खूप खराब हे लोकच करतात, थुंकून इकडे तिकडे. तर मला ती त्याची एकदम दुर्गंधी अशी पसरलेली असते ना, तर मला त्यांना बोलणं की तुम्हाला याच्याने काय रोग होऊ शकतो याची पण थोडी त्यांना कल्पना द्यायची आणि त्याच्यावर इलाज पण होऊ शकतो हे त्यांना कल्पना द्यायची. म्हणून मी हा एक उपक्रम राबवलेला आहे. त्यासाठी मला किम्स हॉस्पिटलने मदत केलेली आहे आणि मी त्यांचा आभारी आहे आणि धन्यवाद बोलतो. मी डॉक्टर अनिल हेरूर, मी इकडच्या कॅन्सर विभागाचा प्रमुख आहे आणि आज किम्स हॉस्पिटलनी ऑटो रिक्षावाल्यांसाठी 2 गोष्टींचा एक उपक्रम ठेवलेला आहे. तो म्हणजे पहिली गोष्ट CPR ट्रेनिंग, म्हणजे कोणाला इमर्जन्सीमध्ये आपण कसा जीव वाचवू शकतो याचं ट्रेनिंग, आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या ऑटो रिक्षा ड्रायव्हर या समुदायामध्ये साधारण 75% लोक गुटखा खातात आणि त्यामुळे बरेच लोक तोंडाच्या कॅन्सरचे शिकार होतात. आणि म्हणूनच ह्या सवयीबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन देणं आणि ह्याच्यावरनं त्यांना परावृत्त करणं आणि तसंच अर्ली स्क्रीनिंग, म्हणजे तोंडामध्ये काही बदल झालेत का कॅन्सरचे ते बघण्यासाठी स्क्रीनिंग कॅम्प असा आम्ही इकडे एक उपक्रम राबवलेला आहे या सगळ्या लोकांसाठी. दोन गोष्टींचा आम्ही आशा करतोय की त्याचा परिणाम होईल. पहिलं म्हणजे त्यांना स्वतःला एक जाणीव होईल की हे किती चुकीची गोष्ट आहे आणि किती डेंजरस गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या हेल्थसाठी किती वाईट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना जर ही गोष्ट पटली तर मग ही लोक अनेक लोकांशी एका दिवसात संपर्कात येतात आणि ह्या संपर्कामध्ये ही गोष्ट ती समाजामध्ये पसरू शकतात आणि ह्या म्हणजे एकाने 10 लोकांना शिकवावं आणि त्या 10 लोकांनी 100 लोकांना शिकवावं असं जे आपण म्हणतो, ही गोष्ट साध्य होईल अशी आमची आशा आहे. किम्स हॉस्पिटल का हमेशा से प्रयास रहा है कि हम कम्युनिटी के लिए कुछ अच्छा करें और जो ट्रीटमेंट है वो हॉस्पिटल के आने से पहले स्टार्ट हो जाए, क्योंकि थाने जैसे शहरों में और भी बड़े शहर हैं काफी टाइम लग जाता है ट्रैफिक में. हम लोग ये एम्पावर करने की कोशिश करते हैं ऑटो ड्राइवर्स को, जैसे आज हमने बुलाया है, कि उनको बेसिक फर्स्ट एड और CPR की ट्रेनिंग दे ताकि वो जान बचा पाए, क्योंकि वो जनरली फर्स्ट रिस्पॉन्डर होते हैं. कभी भी सड़क पे हादसा होता है तो वो देखते हैं, लेकिन उनको ये पता होना चाहिए कैसे जान बचानी, कैसे एयरवे खोलना है, कैसे बेसिक चेस्ट कंप्रेशन है. उनको फर्स्ट एड किट भी दी गई है और ये हमारा प्रयास रहता है. पहले भी हमने महाराष्ट्र की पहली 5G AIM एनेबल्ड एम्बुलेंस स्टार्ट करी थी और कम्युनिटीज को हम CPR ट्रेनिंग करते ही हैं. और उनके अच्छे स्वास्थ्य के लिए भी हम लोगों ने क्या काम किया है कि हम लोग उनकी ओरल स्क्रीनिंग कर रहे हैं, क्योंकि 75% लोग जनरली गुटखा खाते हैं तो उनको खुद नहीं पता चलता कि जो छाले हो गए हैं वो कहीं कैंसर तो नहीं है. तो हम स्क्रीनिंग कर रहे हैं, क्योंकि अगर जल्दी डिटेक्ट होगा तो कैंसर का ट्रीटमेंट भी संभव है. और हम ये हमेशा कोशिश करते हैं कि कोई भी पेशेंट आता है हमारे पास तो पैसे के लिए वापस ना जाए, तो बहुत अफोर्डेबल केयर प्रोवाइड करते हैं. तो आज उनकी स्क्रीनिंग करेंगे, उनको फर्स्ट एड किट देंगे, CPR ट्रेनिंग भी करेंगे. सो हम लोगों ने 100 से ऊपर लोगों को बुलाया है और उनको ट्रेन करेंगे और आगे भी ये जारी रहेगा. अच्छा, अगर उनका कैंसर का कुछ निकलता है तो आप क्या इलाज में कुछ करने वाले हैं? हाँ, हम लोग बिल्कुल अफोर्डेबल ट्रीटमेंट करेंगे और जो अमर घरत साहब हैं उनके फाउंडेशन से ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया, तो उनके थ्रू हम और अवेयरनेस फैलाएंगे और ऐसे प्रोग्राम्स करेंगे आगे.